नमस्कार. सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला भरलेली वांगी बनवून दाखवणार आहे. वांगी न खाणारी देखील बोटे चाटून खातील इतकी वांगी छान तयार होतात. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, तिला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक जरूर करा. तर चला सुरुवात करूया. एक मसाला तयार करायचा आहे. तर पाव कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता ती वाटी. आणि आपण हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्यांना असं डाग पडलं पाहिजे हलकं. तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण 4 चमच तीळ घ्यायचे आहेत काळे. ह्याला कारले देखील बोलतात. ते देखील आपण छान भाजून घ्यायचे. तर हे छान आपण भाजून घेऊया. तीळ देखील आपले भाजून झालेत बघा. तडतड असा आवाज येऊ लागलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. हे तीळ पण आपण जे शेंगदाणे काढले त्याच्यामध्येच काढून घ्यायचे आहेत आणि हे थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे आपण थंड झालेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत. पाव चमच आपण हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये. 1 चमच भरून मी धणे पावडर घेतलेली आहे ती टाकायची आपण. अर्धा चमच मी मसाला घेतलेला आहे लाल तिखट ते टाकायचं आहे आपण. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण. इथे मी 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेली आहे ती टाकायची आपण. 8 ते 10 पानं मी कढीपत्त्याची घेतलेली आहेत ती टाकायची आहे आपण. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्यात आपण तोडून ह्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त खाता त्याप्रमाणे मिरच्या घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बघा. मुठभर कोथिंबीर आहे ती आपण तोडायची आणि ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आपण हे मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं. एकदम बारीक पण नाही पेस्ट करायचे. पाणी न घालता आपण हे वाटून घेऊया. तर हे मिक्सरला मी बघा असं वाटून घेतलेलं आहे. पाणी बिलकुल नाही घातलेलं आहे. ह्या प्रकारे थोडंसं जाडं आहे हे बघा. इथे मी 5 वांगी घेतलेली आहेत. वजनीप्रमाणे बोललात तर ही पाव किलो आहे. ही पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही कापून घ्यायचे आहेत. तर मी जसं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये ह्या प्रकारे आपल्याला ही वांगी कापून घ्यायचे आहेत. प्रत्येक वांग्याचे असे 4-4 तुकडे करून घ्यायचे आहेत. एकदम देठाच्या खाली जायचं नाही. देठापर्यंत असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर सगळी वांगी आपण असेच 4-4 भाग करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे ही वांगी सगळी मी कापून घेत आहे. आता वांगी कापून झालेली आहेत आपली. मध्ये 4-4 तुकडे करून झालेले आहेत आपले. आता आपण जे मसाला बनवला आहे तो ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर ह्या वांग्यामध्ये छान असा बोटाने आपण दाबायचं आहे आणि छान असा त्याच्यामध्ये मावेल तसा आपण ह्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर बोटाने छान असा दाबून आपण असं मसाला हाताने तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा. छान असे वांगे दाबायचे बघा. तसं मी तुम्हाला दाखवते ह्या प्रकारे. तर ह्या सगळ्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे. तर ह्याच प्रकारे मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहे. गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 4 चमच तेल टाकायचं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. मी अर्धा चमच मोहरी टाकत आहे. अर्धा चमच जिरे टाकायचं आहे. आणि हे सगळं आपण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण मसाला भरलेली वांगी आहे ती टाकायची आहेत. सगळी वांगी आपण कढाईमध्ये टाकून घ्यायची आहेत. आणि ती आपण छान अलटी-पलटी करून 2 मिनटं तेलावरती परतून घ्यायचे. त्याचा रंग बदलेपर्यंत आपण छान ही वांगी 2 मिनटं परतून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता ही वांग्यांचा पण रंग बदललेला आहे. मी 2 मिनटं छान वांगी परतून घेतलेली आहेत. आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर एक
वाफ काढून घ्यायचे. 1 मिनिट झालेलं आहे. छान वाफ आलेली आहे. पुन्हा आपण चमचच्या सहाय्याने अलटी पलटी करून मिक्स करायचे. आता वांग्यामध्ये भरलेला मसाला, त्याच्यातला थोडा मसाला राहिलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. वांग्यामध्ये मिक्स करायचं आहे छान. आणि मिक्सरच्या आपण जो मिक्सरमध्ये मसाला वाटला होता त्याला मसाला थोडासा लागलेला होता. त्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे मी आणि ते मिक्सरचं भांडं धुवून मी त्याच्यामध्ये ते पाणी टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनटं छान वांगी आपण शिजून घ्यायची आहेत. 5 ते 6 मिनटं झालेले आहे. तसं मी मध्ये मध्ये झाकण उघडून मिक्स केली होती. तर छान वांगी आपली शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त तयार झालेले आहे. तर आता गॅस बंद करून काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ही भरलेली वांगीची रेसिपी नक्की घरी करून बघा आणि खा. आणि तुमची कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी भरलेली वांगीची रेसिपी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, परिवारामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.